बघा सर, समोर मार्केट कमिटी आहे. बरोबर. सगळे शेतकरी इथे येतात. बरोबर. गावातला म्हणजे जळगाव जिल्ह्यातला फार मोठा बैल बाजार आहे. बैल बाजार ही मार्केट कमिटी आणि एक्झॅक्ट त्याच्या समोर आपला बघू शकता विश्वकर्मा शेती अवजार. हा एक बेनिफिट आहे आम्हाला. चांगले काम करण्याचा बेनिफिट आहे. बरोबर. मार्केट कमिटी समोर आहे. कस्टमर ऑटोमॅटिक येतो. आपलं पहिलंही दुकान आहे. आपल्याला कुठे जाऊन माल विकायची गरज नाही. राहुल भाऊ नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा. आम्ही ऐकलेलं आहे बाजाराच्या समोरच आपला फार्म आहे, तर एकदम क्वालिटीच्या रिंगा आपल्याकडे चकडीच्या मिळतात. बरोबर दादा. प्रथम तर मी महाराष्ट्राच्या तमाम शर्यत प्रेमींना, बैलगाडा शर्यत मालक चालक सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार दादा. आपल्याकडं रिंग्या बनवता आपण जवळपास 20 वर्षापासून हे काम करतोय. हो हो हो. आणि ओरिजिनल रिंगी की जिचं माप टाप बरोबर हिशोबाने बनवणारी रिंगी आपण बनवतो. आणि आपलं खूप नाव ऐकलेलं आहे, खूप बाजाराच्या जवळच आहे आणि एकदम क्वालिटीच्या हाकेच्या अंतरावर आपलं दुकान आहे. एकदम क्वालिटीच्या रिंगा आपल्याकडे मिळतात. तुम्ही बघू शकता. आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला क्वालिटी दाखवतो. राहुल दादा आपल्याला क्वालिटी दाखव, आपल्या रिंगा कशा असतात. आपल्याकडे 3-4 प्रकारच्या रिंग्या असतात. वेगवेगळ्या कलर मध्ये, वेगवेगळ्या क्वालिटीच्या. कसे कसे प्रकार ते दाखवा. स्ट्रेंथ बघू शकता. जे बांबू वापरतो आपण क्वालिटी बघू शकतो. बरोबर. माझं वर्क टेन्शन येतं त्याला. बरोबर. हो बघू शकता मित्रांनो. आपल्या रिंगीची खासियत काय हो? आपल्या रिंगीची खासियत दाखवतो मी तुम्हाला. आपण जी रिंगी बनवतो हो ती प्रॉपर मेजरमेंट नुसार बनवतो. बरोबर. रिंगे बनवणारे भरपूर लोक आहेत. बरोबर. तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने बनवत असतो. बरोबर. आपण जी रिंगी बनवतो तिला जे प्रॉपर वेनी काम केलं पाहिजे. हो त्याचं जे माप टाप. नाही तर काही रिंग्या बनवणारे रिंगी बनवता कमी किमतीत विकता, परंतु बैल चालता इकडे रिंगी चालते इकडे. बरोबर. असं होतं. हा खरा प्रॉब्लेम आहे. आम्ही प्रॉपर सुतार आहे. सेंटरला दोरी लावावं लागते. दोघं आखांपर्यंत दोरी सेम आहे. बरोबर. बनवायची ती पद्धत असते. त्या हिशोबाने आपण रिंगी बनवतो. त्याच्यात मग वेगवेगळ्या आपल्याला जसं बैलगाडा प्रेमींना वेगवेगळी रिंगी घ्यायची आवड असते, तशी मला वेगवेगळ्या रिंग्या बनवायची आवड आहे. दादा तुमचा परिचय सांगा. आपलं नाव राहुल भानुदास जाधव. मी मार्केट कमिटीच्या समोर विश्वकर्मा शेती अवजार प्रमाणे माझा बिझनेस आहे. माझा हा एक बेसिक बिझनेस आहे. त्यासोबत मी बैलगाड्या बनवतो, ट्रॅक्टरचे जुगाड बनवतो. ते माझं होलसेल काम आहे. बरोबर. राजस्थानी कारागीर आहेत माझ्याकडं. इथून शेवटपर्यंत आपला बिझनेस चालतो. मी बारामती ॲग्रोला माल दिलेला आहे, विखे पाटला कारखान्याला माल दिलेला आहे, कन्नड साखर कारखान्याला माल दिलेला आहे, गुजरात साखर कारखान्याला माल दिलेला आहे. हा माझा सध्या जसं बंदी उठवली त्या बंदीनंतर जवळपास 1500-1600 रिंग्या मी सेल केलेला आहे. आणि याचं क्रेडिट मी माननीय अमोल कोल्हे साहेबांना देतो. असं आहे का की त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडून त्याच्यावरची बंदी उठवली. त्यांच्या कृपेने आज हा बिझनेस चांगला चालू. बरोबर. नाही तर एक रिंगी विकायला आम्हाला 2 ते 3 महिने लागायचे. असं आहे का? पण आता 2-3 महिन्यामध्ये आमच्या जवळ 100-200 रिंग्या विकून जातात. हाच बिझनेस आता हवेत उडतो. बिझनेस आता म्हणजे आपण म्हणतो ना प्राथमिक स्वरूपाचा होता, तो आता मेन बिझनेस म्हणून माझा आता एकदम पळायला लागलेला आहे. कन्वर्ट झालेला. असं आहे का? दादा आपल्या रिंगा दाखवा आता आम्हाला. हे कस्टमरांची गर्दी. बरोबर. जुने कस्टमर आहे. 4-5 रिंग्या यांनी नेलेले आहे. दर हप्त्यात येता घेऊन जातात. असं आहे का? आता दादा काय नाव आपलं? ललित चौधरी. ललित चौधरी का? कोण गावचे आपण? आम्ही गावात इथले 40 गावचे. हे बघा ही खूप नेलेली रिंगी आहे. याला मी स्वतः बुकतो. याला खाली पत्रा मारलेला आहे. खाली पत्रा मारलेला आहे. त्याचं बी कारण आहे. तुम्हाला जेही गोष्टी सांगेल त्याच्या मागं प्रॉपर रिझन असल्याशिवाय काही करत नाही. बरोबर. जे पहिलं मस्ती करतात. पुढं पत्रा मारलेला आहे. हा पत्रा आहे. हा पत्रा मारलेला आहे. काही जे बैल असतात ना ते झोपल्यानंतर मस्ती करतात. बरोबर. त्यांचे पाय त्याच्यात अटकून जातात. तसं नाहीये. याच्यात गॅप असल्यामुळे पाय अटकतो. तो पाय अटकू नये म्हणून त्याचा सेफ्टी करण्यासाठी आम्ही ते केलेले. त्याच्यानंतर हे जे बांबू असतात म्हणजे हे जे आहे ते सेफ्टी. हे सेफ्टी आहे.
हा हा ही पूर्ण झाकलेलं आहे हा. ना, सेफ्टी आहे. त्याच्यानंतर आता ही जी साधी रिंगी आहे, हा 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 चालू याच्यात हे बांबू कदाचित मोडू शकतात. बरोबर. बरोबर. हे मोडल्यानंतर चालू याच्यातला नंबर गायब होऊन जातो. गायब होऊन आणि जातो. स्कूटर ते टांग कुठं. बरोबर. त्याच्यासाठी ही दोरी गुपलेली. गाडी व्यवस्थित पळली पाहिजे. हा, हा त्याच्यासाठी ही दोरी गुपली. याच्या मागचं हे फक्त शो म्हणून नाही गुपली. हा 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 याच्यात या बांबूला स्ट्रेंथ मिळते. आणि Strength. ही हा. बघा दोरी गुपण्याची बी पद्धत बघा, तुम्हाला कुठेही लूजपणा त्याला जाणवणार नाही. एवढी टाईट गुप, एकदम प्लेन, एकदम हा एवढी टाईट गुप. क्वालिटी गुपलेली. त्याचं कारण काय माहिती का, हा याच्यावर स्ट्रेंथ बघा तुम्ही. म्हणजे चालू याच्यात बांबू मुलडा हा 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 तरी सुद्धा गाडी नंबर काढून घेऊन जाईल, एवढी गॅरंटी. एवढी गॅरंटी भाऊची. हो. हा हा आणि मेन काय आहे, माझ्याकडे जे कस्टमर येतात हा 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 ते मध्यमवर्गीय कुटुंबातले, गरीब कुटुंबातले, गरीब कुटुंबातले. शेतकरी, आपल्या थोडक्यात सांगायचं शेतकरी बांधव येतात. बरोबर. त्यांच्यासाठी आपण जी वस्तू बनवतो, बरोबर. 2 पैसे कमी घेऊन भंगार क्वालिटीचा माल बनवण्यात मी इंटरेस्टेड नाही. बरोबर. कारण की कसं असतं, बिचारे 2 पैसे गोळा करून इकडून तिकडून घेऊन एवढ्या महागा मोलाचे त्यांच्याकडे बैल असतात. नाही, रिंगीसाठी 2 पैसे कमी का घ्यायचे. बरोबर आहे ना. क्वालिटीशी तडजोड करायची नाही. बरोबर. आपण किंमत थोडी महाग घेऊन घेतो, हा बोलून पण माल पण तसा मिळतो आपल्याला. हा मला तडजोड नाही, बरोबर. अजिबात नाही. स्वतः बनवतो त्यामुळे काही डोक्याला ताण घ्यायचं काम नाही. बरोबर आहे, चांगलं काम आहे आपलं. बघू दे. याच्यात 2-3 प्रकारचे जोड आहेत. हा हा चाक जोड मी स्वतः घरी बनवलेला आहे. हा चाक जोड का? कस्टमरची डिमांड होती, हा आम्ही स्वतः बनवलेला आहे. याला वेगवेगळ्या हा चाक जोड आपण स्वतः बनवता का? हा स्वतः बनवलेला असतो. हा हे रेडीमेड आहे. याच्यात 2 प्रकार आहे. हा एक हा पाईपचा आहे, हा 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 पट्टीचा आहे. हा पाईपचा आहे. हा, आता याची काय पद्धत अशी आहे, आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात ह्या रिंगीला वेगवेगळ्या नावाने ओळखता. छकडी किंवा रिंगी. कोणी छकडी म्हणतं, कोणी रिंगी म्हणतं. विदर्भ साईडला याला पायटांगी म्हणतं. पायटांगी. हा, विदर्भात आपल्याकडे काही टांगे म्हणतात. हा, आपल्याकडे टांगे म्हणतात. विदर्भातले माझे जवळजवळ 50% कस्टमर आहे, हो. तिचे पायटांगी म्हणतात. आणि हा. त्यांना सेकंदाचा गेम खेळतात सर ते. हा याच्यात बी वेगवेगळ्या प्रकारे खेळण्याचे. बारी बारी म्हणतात हा, का? बारी म्हणतात. याच्यात कसं आहे, हे आपल्याकडं सर्वसाधारण शर्यत चालते, हो पण विदर्भ साईडला हे सेकंदाच्या गेमवर खेळतात. बरोबर. त्यांना लाईट वेट छकडी 11 पॉईंट मिली, 12 पॉईंट मिली. सेकंदावर गेम असतो. सेकंदावर गेम. सेकंद बी त्यांचा कमी जास्त झाला हा तर त्यांना नंबर लागत नाही. बरोबर. तर त्यांच्यासाठी लाईट वेट छकडीसाठी आपण हे चाकजोड ठेवलेलं आहे. आपण पूर्ण शर्यतीचा अभ्यास करून ही रिंगी बनवता. तर मग कोणत्याही बिझनेस मध्ये जायचं, हा हा त्याची पार्श्वभूमी बरोबर. त्याचा अभ्यास करूनच ना. नुसतं बनवण्याला तर काही महत्व महत्व नाही. हा. लोकांची रिक्वायरमेंट काय, लोकांना काय अडचणी येतात, काय प्रॉब्लेम येतात, ते सोडवायचं काम आमचं आहे ना. काम आपलं आहे. खूप बदल केलेला हा, आहे हा, याच्यात. लोकांना बसण्यासाठी शीट लागत होतं, हो. शीट बनवलं, वेगवेगळ्या क्वालिटीचं काम केलं. आता हा जो कागदोड आहे हा. ना, स्पेशल विदर्भवाल्यांसाठी. असं आहे का? आणि याचीच डिमांड तिकडे जास्त. पाईपावाली. लाईट वेट ही 20 ते 21 किलोची रिंगी आहे. हे चाकजोडची पाईपाचं चाक. वजनावर सुद्धा रिंगीचं असतं. आम्ही हा. मोजून ठेवलेलं आहे वजन. तिकडं पाईप चाकाला जास्ती मागणी. हा, हा ही विदर्भात हे चालतं, हा. मराठवाड्यात आपलं हे चालतं. हा आपली का पट्टी चालते. आपल्याकडे पट्टी चालते. त्यांच्यासाठी एक हा, हा. आपलं जे रफ यूजचे काम आहे त्यासाठी हा चाकजोड बनवलेला आहे. असं आहे का? दादा आता आपल्याकडे गुपलेली पण आहे आणि बिना गुपलेली पण आहे. बरोबर. दादा दोघींमध्ये काय फरक आहे आणि कोणती घ्यायला पाहिजे आपल्याला कस्टमरसाठी? हे ना हा. बीबी रिंगी पळण्याचीच आहे. हा. बीबी रिंगी मेन आपल्या गोऱ्यांवर. बजेटचा गेम आहे हा. बजेटचा गेम म्हणजे काही लोकांना हे रिंगीचं गुपणं कसं असतं हे माहित नाही. बरोबर. बरोबर. ज्यांना माहित नाही त्याच्यासाठी आपल्याकडे हे. हा. बरेचसे लोक अशी घेऊन जातात का की त्यांना घरी गुपता येतं. शेतकरी असल्यामुळे त्या गोष्टी येतात त्यांना. बरोबर. गुपल्यामुळे याची स्ट्रेंथ वाढते. हा 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 त्या हिशोबाने ते. आणि बरेचसे कस्टमरला येत नाही त्या हिशोबाने ते रेडीमेड घेऊन जातात. रेडीमेड घेऊन जातात. आणि आपण गुफेल पण आणि एकदम आपण क्वालिटी. फक्त काय करतो, हा. ही गुपण्याची मेहनत हा आणि त्याला एक्स्ट्रा पैसे लागलेले ते आपण घेतो फक्त. दादा हे रिंगा स्वतः आपण बनवता का? मी स्वतः बनवतो. आपल्याकडे स्वतः कामगार आहे का? माझ्याकडे 4 कामगार आहेत. हा. 2 लाकडीचे, 2 लोखंडाचे. बरोबर. आणि मी स्वतः कलर गुपणं. आता मी थोडेसे चांगले कपडे घातलेले हा. व्हिडिओसाठी. हो हो नाही तर मी पण आपलं सर्वसामान्य सारखा बरोबर. काम करत असतो. त्याच्यात काय लाभ वाटण्याचं बरोबर आहे. स्वतःचा बिझनेस आहे त्याच्यात काही लाजायचं business नाही. आहे. आपल्या डोक्यालिटीप्रमाणे जे चांगलं करता येईल ते मी शेतकऱ्यांसाठी करत राहतो. बरोबर. त्या हिशोबाने मी बनवतो. तर दादा ही जी गुपलेली रिंगी आहे आपण दाखवताय. बोला. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ती गुपलेली. बरोबर. एकच नंबर क्वालिटी. याच्यात मल्टी काम- कलर मध्ये गुपतो, काम एकच नंबर आहे भाऊ. वेगवेगळ्या कलर मध्ये गुपतो. दादा या रिंगीची प्राइस काय?
ही आता कस्टमर जर 40 गावात आले जागेवर तर आम्ही 9,000 सांगतो, बार्गेनिंग करून 200-500 रुपये आम्ही कमी करतो. बरोबर, जे आहे ते मोकळं सांगतो आपण. 8,500ला मी विकतो. 8,500. जर इंस्टाग्राम तुमच्या मार्फत कोणी आलं, युट्यूब मार्फत, इंस्टाग्राम मार्फत, युट्यूब इंस्टाग्राम मार्फत जर आलं, लांबचे राहतात त्यांना ट्रॅव्हलिंग चार्जेस राहतो, त्यामुळे त्यांना अजून 500 रुपये मी कमी करू शकतो. 8,000 मी त्यांना देईल. असं आहे का? हो. आणि ही जी 6,500ची त्याच्यात 500 रुपये त्यांना डिस्काउंट. लोकांनी व्हिडिओ बनवले, कमी किमतीचे टाकले, त्या लोकांची आपल्या ती क्वालिटी ठेवत नाही. 2,500 आपण एवढे महागाचे गोरे घेतो, 2,500 साठी खराब वस्तू घेतो, बरोबर आहे ना, अर्थ नाही. त्या हिशोबाने आपण तिचे 8,000ला विकू शकतो मिनिमम. तिचे 6,000 रुपयाला आपण देऊ शकतो. सोबत जू लोखंडी शिवळा पण आपण कस्टमरला शीट मिळणार नाही, याच्यासोबत बुक पण मिळणार नाही. ही फक्त जू येईल आणि जू लोखंडी शिवळा येईल. काय प्राइस बोलली याची? ही 6,000 रुपयाला देऊ. 6,000 रुपयाला देऊन टाका. याच्यात असा प्ले येणार नाही. ही 8,000 रुपयाला देऊ, ही 6,000 रुपयाला देऊन टाकू. आणि अशा प्रकारे पळायचं राहतं ना, हा जो मी आग वापरलेला आहे, प्युअर ब्राईट बार वापरलेला आहे. कोणता? तुम्ही बघू शकता. एक मिनिट मी तुम्हाला काढून दाखवतो. शेतकऱ्याच्या क्वालिटीची तडजोड करायची नाही. बघू शकता. कस्टमर परत आलं पाहिजे आपल्याकडे, त्या हिशोबाने आपण काम करतो. त्याची चमक बघा तुम्ही. हा प्युअर ब्राईट बार आहे. ब्राईट बार वाकणारही नाही, खड्ड्यात गेली तर मजबूत मटेरियल आहे आणि घसणारही नाही. हो. आणि हे जे चाक बनवतो आपण, एकदम फेस टू फेस बघू शकता. आऊट नाही, डग नाही, काही. हो. एकदम त्याच्यात बारीक प्रकारे अभ्यास करून आपण ही टांग बनवलेलं आहे. पूर्ण अभ्यास करूनच जायचं. बरोबर. आणि आपल्या चुकीमुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं कामाने. हो दादा. चालू याच्यात रिंगी मोडली तर खूप रिस्की फॅक्टर राहतो. चालवणारा, त्याच्यात मागा मोलाचे बैल, यांचं नुकसान होतं. त्याच्यापेक्षा आपणच जर 2 काळजी घेऊन काम केलं, हो, बिचाऱ्यांचं तेवढं वाचलं. दादा, आता आपल्याकडे रिंगी मिळतात, अजून काय काय वस्तू आपल्याकडे मिळतात शेती अवजारे? माझा मेन बिझनेस होता बैलगाडीचा. बरोबर. लोखंडी बैलगाडी बनवतो आपण. हो. जसं हे चालू झालेलं आहे, हो, शेतकऱ्यांचा कल कसा आहे ह्या बिझनेसकडे वळला. हो. जो शेतकरी तो गाडी घेतोच. हो. जास्त करून ऊसतोड कामगार जे आहे तुमच्या भागात, चाळीसगाव तालुक्यात, त्यांच्यासाठी बैलगाड्या लागतात. हो. तेव्हा आम्ही हे बघा समोर माल बनवलेला आहे. बैलगाडी माल बनवला. बैल समोरचा का? हे साठे आहे, ते चाकजोड आहेत, त्या दांड्या आहेत. हे पण माझं होलसेल काम आहे. होलसेल काम. आणि आता जवळपास 5 वर्षापासून मी वेगळ्या बिझनेसमध्ये उतरलेलो आहे. बरोबर. की जे काळानुसार जे बैलगाड्या कमी होत गेल्या आणि ट्रॅक्टरला पाठीमागं जशी ट्रॉली असते तसं जुगाड असतं. जुगाड एक नवीन पद्धत आलेली आहे की सगळ्या कारखान्यांमध्ये आणि बरेचसे मुकरदंबी ते खरेदी करतायत जुगाड. तर तो मी 5 वर्षापासून बनवतोय. ऊसतोडीचा जुगाड आपल्याकडे जुगाड काम आहे आपलं. ते जवळपास 1 टनाचं वजन येतं त्याला. ₹1,00,000 आसपास त्याची किंमत असते. 1020चे त्याला टायर असतात. तर बऱ्याचशा कारखान्यांना मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे सप्लाय केलेले आहे. आणि आपल्याकडं होलसेलमध्ये काम करतो. आणि त्याला प्रचंड अशी मागणी ह्या मिनिटाला तरी आहे. पण तो बिझनेस वेगळा, हा बिझनेस वेगळा. सध्या तरी आपल्याला 2 पैसे हा बिझनेसच देतो. जे आहे ते आहे. बरोबर. बैलगाडा शर्यतीचे जे शेतकऱ्यांनी एवढं प्रेम त्या बैलगाड्याला दाखवलेलं आहे, त्या प्रेमाचा फायदा आम्हालाही 2 पैशात होतो. हे सांगतो. एकदम ओरिजिनल व्यापार आहे. एकदम खरं काम. हे काम बघून घ्या. हे आता कच्चं काम आहे. दादा, हे काय? हीच रिंगीज आहे. रिंगीज कच्चं काम आहे. आता कच्चं काम. याच्यावर आता लोखंडी काम बनवायचं बाकी. हे स्टीलचे आग, हे कच्चं काम आहे. कच्चा माल आहे म्हणजे. आणि मी जे चाकं घरी बनवतो ते हे पूर्ण मटेरियल आहे आपला. सगळं मी बनवलेलं घरी. हे चाक आहे, रिंग आहे, बघू शकता. रिंग आहे, कच्च्या रिंग आहे. दादा, हे रिंगाकडून मागवता आपण माल? हे सगळं इंदोरहून माल येतो. आपला सगळा माल इंदोरहून येतो का? सगळं मटेरियल इंदोरहून येतं. हे लाकडं आहेत. ते दुष्यरचे लाकडं आहेत, रिंगीचे लाकडं आहेत. लाकूड कोणतं वापरता? बाबूळ. आणि एक डिमांड आहे भोकरच्या लाकडाची. ते वजनाला खूप हलकं राहतं, त्यामुळे बैलाला जड जात नाही. आपण बाबूळही वापरतो. कोणी मागितलं तर भोकर आहे वापरतो.
पूर्ण जे आपलं हार्ड मटेरियल आहे हे सगळं इंदूरहून येतं का? लोखंड घेतो आम्ही धुळ्यावरून. हो. मार्केटपेक्षा इथल्यापेक्षा थोडासा फरक पडतो धुळ्याला. बरोबर. बाकी रिंग वगैरे सगळं इंदूरहून माल आहे. बरोबर. बघू शकतो हे सगळे आपले बैलगाडीचे चाक आहे. बैलगाडीचे चाक आहे. हा. बैलगाडीचे दांडे आहेत. दांडे आहेत. सध्या यांची मागणी कमी आहे. हा. बऱ्यापैकी कमी आहे. हा. पण जेव्हा ऊस तोडीला लोक जातात तेव्हा त्याचा रश असतो. त्याच्यासाठी आम्हाला आतापासून प्रिपरेशन करून ठेवावं लागतं. बरोबर. दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा पुन्हा. माझं नाव राहुल भानुदास जाधव. हा. माझा मोबाईल नंबर आहे 9822 हा 01 8477. आणि लहान बंधू पण आहे आमचे या क्षेत्रामध्येच काम करतात. हा. त्यांचंही नाव घेऊन घ्या, प्रशांत जाधव. हा. याचा नंबर आहे 9028188477. धन्यवाद दादा. ओके सर. दादा हे सगळे आपले कामगार आहे का? सर हे कामगार नाही म्हणायचे, हे माझ्या दुकानाचे सगळे शिलेदार आहे. शिलेदार. हो. असं आहे का? हा. हे आमचे सगळ्यात जुने आणि ज्येष्ठ कारागीर आहेत. हा. हे लाकडी काम करतात. काय नाव आपलं? भगवान मिस्त्री म्हणून. भगवान मिस्त्री. हे आमचे सिनियर वेल्डर. सिनियर वेल्डर. हो. हा. नात्याने माझे शालक पण लागतात. हा असं आहे का? सुनील भाऊ मिस्त्री. सुनील भाऊ मिस्त्री. हे आणि हे सध्या स्पेशल मागवलेले मी फॉरेन वरून. हे स्पेशल फक्त चाकांचे स्पेशलिस्ट आहे. असं आहे का? काय नाव आहे यांचं? हे वसीम खान. वसीम खान. आणि हा आमचा पेंटर. हा. हे सगळे कामांना चांगल्या प्रकारे कलर मारून ऍक्टिव्ह करायचं काम भाऊंचं आहे. नाना भाऊ मिस्त्री. नाना भाऊ हे मिस्त्री. सगळे माझे जीवा भावाचे हा. शिलेदार आहे. बरोबर. यांच्या जीवावर मी त्यांचीच यापर्यंत कारागिरी. बदल काढला, हा, बरोबर. बदल मारली बिझनेस. त्यांची साथ आहे आणि त्यांची साथ आहे. हा. आणि तुमच्यासारख्या युट्यूबरांचं हा आम्हाला भरपूर मोलाचं सहकार्य आहे. बरोबर. की याच्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या आम्ही कानाकोपऱ्यात पण चांगली पब्लिसिटी करू शकतो. आम्ही पण चांगली माहिती खरी माहिती पुरवू आम्ही हा. सर्व शेतकऱ्यांना खरी माहिती देऊ. तुमचं फॉलोअर्स भरपूर आहे हा. किशन भाऊ. हा. त्या हिशोबाने तुमच्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकांना कळते बरोबर की आम्ही हे वस्तू बनवतो. बनव त्यामुळे बनव. तुमचे बी एकदम मनापासून आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बघू शकता मित्रांनो भाऊकडे किती कस्टमर आलेले आहेत. शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं प्रेम आहे. हा. शेतकऱ्यांचं प्रेम आहे. सकाळी मार्केटला आले की पहिले हा. काम. हा. कोणाला जू लागते, कोणाला बैलगाडी लागते, कोणाला तालजोड लागतो, कोणी रिंगी घेण्यासाठी. आता हा भाऊ इकडे या. हे भाऊ निफाडवरून आलेले हा 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 आपल्यासाठी. असं आहे का? रिंगी घ्यायची. बरोबर. दादा काय नाव आपलं? सकाळी ते गाडी घेऊन आले. काय नाव आहे तुमचं? हा कोणतं गाव तुमचं? वाबी. निफाड तालुक्यात. असं आहे का? ते रिंगी घ्यायला आलेले मला. रिंगी घ्यायला आले. आधी एक रिंगी घेऊन गेले, बरोबर पुन्हा रिंगी घ्यायला आले. बरोबर. बघू शकता क्वालिटी विकतो त्यामुळेच शेतकऱ्यांचं प्रेम आहे. बघू शकता ना. यांना तर काही पैसे देऊन तर काही बोलवत नाही. बरोबर आहे. पैसे देऊन तर काय करतो.